श्री स्वामी समर्थ मित्रांनो, रात्री कपडे धुतल्याने काय घडू शकते? भयंकर घडू शकते. महिलांनो, रात्री कपडे धुता का? सावधान, ही सवय घरात दारिद्र्य खेचून आणेल आणि लक्ष्मीला घरातून हाकलून देईल. तुम्ही नकळत करत असलेली एक छोटी सवय, एक छोटी चूक तुमच्या घरात दारिद्र्य, आजार आणि अशांती आणत असेल तर आजच थांबा, नाहीतर उशीर होईल. मित्रांनो, रात्री कपडे धुतल्याने तुमच्या घरातील बरकत हळूहळू कमी होत जाते आणि नंतर लक्षात येते की घरात पैसा टिकत नाही. कामांमध्ये खूप अडथळे येऊ लागतात. भरभराट निघून जाते आणि वातावरणसुद्धा जड वाटू लागते. कारण नकारात्मक ऊर्जा घरात वाढते. जेव्हा तुम्ही रात्री घाण पाणी बाथरूममध्ये वाहू देता, तेव्हा त्या पाण्यासोबत तुमच्या घरातील चांगली ऊर्जा देखील बाहेर निघून जाते आणि त्याची जागा हळूहळू नकारात्मक ऊर्जा घेत जाते. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार रात्री साबणाच्या घाण पाण्याचा प्रवाह शुभ मानला जात नाही. कारण त्यावेळेला वातावरण स्थिर असते आणि घाण पाण्याचा प्रवाह त्या स्थिरतेला तोडतो. त्यामुळे घरातील ऊर्जा संतुलन बिघडते आणि त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर सुद्धा होतो. रात्री कपडे धुतल्याने घरात भांडणं वाढतात. कारण त्यावेळेला मन आधीच थकलेले असते आणि नकारात्मक ऊर्जा त्यावर प्रभाव टाकते. त्यामुळे छोट्या गोष्टी मोठ्या वाटू लागतात आणि नात्यांमध्ये सुद्धा तणाव निर्माण होतो. यामुळे घरात पैशाची कमतरता जाणवू लागते. कारण घरात निगेटिव्हिटी आलेली असते आणि खर्चसुद्धा वाढतो. कारण लक्ष्मी स्थिर राहतच नाही आणि ती घरातून निघून जाते. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी पैसा टिकत नाही आणि गरजासुद्धा वाढत जातात. म्हणूनच सकाळी किंवा दुपारी कपडे धुणे अधिक शुभ मानले जाते. कारण त्यावेळेला सूर्यप्रकाश असतो, सकारात्मक ऊर्जा असते आणि त्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. पण फक्त एवढंच नाही, जर तुम्ही ही सवय बदलली नाही तर तुमच्या घरात हळूहळू रोगराई वाढू शकते, शरीर थकलेले वाटू शकते आणि मनावर सुद्धा ताण वाढू शकतो. कारण घरात निगेटिव्हिटी पसरलेली असते. नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरावर खूप वाईट परिणाम करू शकते. म्हणून आजपासूनच ही सवय बदला आणि योग्य वेळेत कपडे धुण्याची सवय लावा. कारण छोट्या बदलांनी सुद्धा घरात आयुष्यात मोठे परिणाम घडून येतात. आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते, जी तुमच्या घरात परत लक्ष्मी आणू शकते. बघा, तिन्ही सांज झाल्यावर घरात शांत वातावरण ठेवा. त्यावेळेला कपडे धुणे किंवा मोठमोठे कामं करणे टाळा. कारण ती वेळ देवपूजेची असते, लक्ष्मी येण्याची असते आणि त्यावेळेला तुम्ही दिवा लावून घरात सकारात्मक ऊर्जा वाढवू शकता. संध्याकाळी देवघरात दिवा लावा आणि तुळशीसमोरही दिवा लावा. कारण तुळस ही लक्ष्मीचे रूप मानली जाते आणि तिथे दिवा लावल्याने घरात शांती आणि समृद्धी येते. दिवा लावताना तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता. कारण या दोन्ही गोष्टी शुद्ध आणि पवित्र मानल्या जातात आणि या दोन्ही गोष्टी नकारात्मकतेला घरापासून दूर ठेवतात. त्यातून निघणारी ऊर्जा घरातील वातावरण शुद्ध करते. बघा, जर तुम्ही दिव्यात दिवा लावताना तुपाचा असेल किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावताना 2 ते 3 काळी मिरी टाकली तर त्याचा प्रभाव अजून वाढतो. कारण काळी मिरी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपयुक्त मानली जाते आणि त्यामुळे घरात पैसा आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. त्याचप्रमाणे तुम्ही दिव्यात 1-2 लवंगासुद्धा टाकू शकता. कारण लवंग ही देखील शुभ मानली जाते आणि ती वातावरण शुद्ध ठेवते. त्यामुळे घरात प्रसन्नता वाढते. जेव्हा तुम्ही रोज नियमितपणे संध्याकाळी दिवा लावता तेव्हा लक्ष्मीचे स्वागत होते आणि ती तुमच्या घरात स्थिर राहते. त्यामुळे घराची आर्थिक समस्या हळूहळू कमी होतात आणि घरात भरभराट सुरू होते. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, हे सर्व करताना मन शांत आणि सकारात्मक ठेवा. कारण फक्त कृती नाही तर भावना देखील महत्त्वाची असते. जर तुम्ही कोणताही उपाय हा पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केला
तर त्याचा परिणाम अधिक चांगला होतो. आता शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या सवयी तुमचं भविष्य घडवत असतात आणि छोट्या छोट्या सवयींमुळेच मोठे बदल होतात. जर तुम्ही रात्री कपडे धुण्याची सवय बदलली आणि योग्य वेळेत काम केलं तर तुमच्या घरात हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागतात. घरात शांतता वाढेल, नात्यांमध्ये प्रेम वाढेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. कारण लक्ष्मी स्थिर राहील आणि तुमच्या घरात भरभराट येईल. दररोज संध्याकाळी दिवा लावा, तुळशीची पूजा करा आणि घरात स्वच्छता ठेवा. कारण स्वच्छता ही लक्ष्मीला अतिप्रिय असते आणि जिथे स्वच्छता असते आणि श्रद्धा असते तिथे लक्ष्मी नक्की येते. जर तुम्हाला तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असेल तर आजपासूनच वाईट सवयी सोडा आणि चांगल्या सवयी नक्की आत्मसात करा. कारण योग्य वेळेत केलेले छोटे बदल तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. म्हणून मित्रांनो, आजपासून ही एक सवय बदला आणि बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो. तुम्ही नकळत करत असलेली एक छोटी सवय तुमच्या घरात दारिद्र्य, आजारपण आणि अशांती आणत असेल तर थांबा, आजच थांबा, नाहीतर नक्कीच उशीर होईल. मित्रांनो, ही माहिती इतरांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ इतरांमध्ये शेअर करा आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.